बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. त्याबरोबर विमा आणि मोफत औषध दिलेत. रोजगारात 4,000 रुपये बेरोजगाराला भत्ता द्यायचं ठरलंय. आणि त्याचबरोबर जात हे जे चाललेले सगळं काही वातावरण आहे. स्वतः राहुलजींचं म्हणणं असं आहे की तुम्हाला आरक्षण देताना कागद काहीतरी असला पाहिजे की जो ऑथेंटिक आहे. कोणाचे ह्या निर्णय आपले जे समाज आहे ते कोणकोणते समाज आहे, किती आहे त्यांचं, मग त्याला त्याचा वाटा देणं सोयीचं होणार आहे. तुम्ही जात न्याय जनगणना करा आणि त्याच्या आधारावर सगळ्यांना त्याचा वाटा द्या, न्याय्य वाटा द्या, हे राहुलजींचं म्हणणं होतं. त्या पद्धतीनं जात न्याय जनगणनेचं सुद्धा आश्वासन या निमित्तानं देण्यात आलेलं आहे. आणि 50% वर आरक्षण देण्याचं काम आपण त्यामध्ये होणार आहे. तेव्हा हे करता येण्यासारख्या गोष्टी ठरवलेल्या आहेत. यांनी तिजोरीचा खडखडाट करून टाकला, काळजी घ्यावी लागेल. पण आपण ह्या योजना निश्चितपणे राबवणार आहोत. हे सुद्धा तुम्ही लोकांशी बोला, सांगा. ही प्रत्येक पॉम्पलेट हे सगळ्यांनी प्रत्येक पॉम्पलेट घरात टाकलं पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे. आणि आम्ही या योजना राबवणार हे सांगितलं पाहिजे तुम्हाला. आणि घरातल्या कुटुंबियांना सांगा. नाही तर बऱ्याच वेळा आपण बाहेर जोरात फिरतो कार्यकर्ता, घरात मात्र माहीत नसतं. तुम्हाला सगळ्यात घरात सुद्धा सांगितलं पाहिजे. हे या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना येथे सांगणार आहे. आणि म्हणून ह्या सगळे विषय घेऊन आपण चाललेलं आहे. आता आपण जर पाहिलं, जेव्हा आपलं गमत जमत नाही असं ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस जशी ही योजना आणली लाडकी बहिणीची, व आता काय जमत लाडकी बहिणी करा. परंतु त्याबरोबर भारतीय जनता पक्षानं एक नवीनच सोडून काढले. बटेंगे तो काय जिथे का बटेंगे तो कटेंगे. बटवारा केला म्हणजे वेगळे झालो. तर मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी फार उत्तर चांगलं दिलं. अरे बटवारा करणारे तुम्ही आणि कटवणीवाले तुम्ही, लक्षात ठेवा. त्यांनी आता एक आहे तो काय सेफ आहे असं काहीतरी आवडलंय. खरं म्हणजे पंतप्रधान आहेत, यांनी काय बोललं पाहिजे? पंतप्रधान सांगितलं पाहिजे की आम्ही अर्थव्यवस्था कशी चांगली करू, कसा रोजगार निर्माण करू, कशी महागाई कमी करू. हे बोलण्याचं सोडून जातीमध्ये भेद निर्माण करणं, धर्मामध्ये भेद निर्माण करण्याचं काम दुर्दैवानं पंतप्रधान सारखा व्यक्तिमत्व करतंय. देशाचा वाटणी करण्याचं काम करतंय. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. आपण पाहिलं मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू होतं जरंगे पाटलांचं. लाठी चार्ज करायची काही गरज नाही का तिथं? याच्यामध्येच सगळं दडलेलं आहे. रात्रीच्या वेळेस गेले, लाठी चार्ज केला, बायका पोरांना मारलं. काय कारण होतं? शांततेनं चाललेलं आंदोलन रात्री जाऊन. परंतु याच्यातच लक्षात घ्या की कशा पद्धतीनं कुटील नीती खेळली जाते हे सुद्धा त्यात हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि हे सगळं भारतीय जनता पक्ष करतो. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण राहुल पाटलांना प्रचंड मताधिक्यानं आपण विधानसभेत पाठवा. प्रचंड मताधिक्य त्याकरता काम करा, लोकांशी जा, बोला. आणि एक ताकद आपण या निमित्तानं सगळी राहुल पाटलांना द्या. मी राहुल पाटलांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे तुमचे कामं करण्याकरता उभं राहू याची ग्वाही मी तुम्हाला देतो. राहुल पाटील म्हणजे कुटुंबातला सदस्य आपल्या सगळ्यांच्या. करतं पोरगं असलं तर त्याला मदत करावं लागते, धाडस करावं लागतं, शाबासकी थाप द्यावं लागते. आम्ही भक्कमपणे आघाडीचे सगळे लोक, आमची शिवसेना असेल उद्धवजींची, राष्ट्रवादी असेल पवार साहेबांची, इतर मित्रपक्ष असतील, सगळे आम्ही भक्कमपणे राहुल पाटलांच्या पाठीशी उभं राहू याची ग्वाही आपल्या सगळ्यांना देतो. आपण विजयाची सभा होईल त्यावेळेस मला पुन्हा बोलवा असं या निमित्तानं आपल्याला आवाहन करतो.